स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 2चा 10वा धडा ऐतिहासिक काळ याचा स्वाध्याय बघणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर अजून कोणता व्हिडिओ हवा असेल ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. प्रश्न 1. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कुठे झाला? उत्तर आहे, नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास नद्यांच्या खोऱ्यात झाला. हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते? तर उत्तर आहे, विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. प्रश्न 2. थोडक्यात उत्तरे लिहा. हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती? तर हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती. एकमेकांना समांतर काटकोना छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे, सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, घरोघरी स्नानगृहे, शौचालय अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था, नगराचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे. या प्रकारची रचना हडप्पा संस्कृतीच्या नगरांची होती. नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक का झाली? तर नाईल नदीला पावसाळ्यात पूर येतो. हा पूर नदीच्या काठांवरती गाळ आणून टाकतो. हजारो वर्षांपासून वाहून आणलेल्या या गाळामुळे नाईल नदीच्या काठाची जमीन अत्यंत सुपीक झाली आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. होयांग हो नदीच्या काठच्या संस्कृती आहे. होयांग हो काय? तर चीन. इजिप्तमध्ये कोणती नदी आहे? तर नाईल. मेसोपोटेमियामध्ये टायग्रिस व युफ्रेटिस. सिंधू भारतमध्ये. भारताच्या नकाशा आराखड्यात हडप्पा संस्कृतीतील स्थळे दाखवा. बघा, इथे हडप्पा संस्कृतीत मेहरगड, मोहेंजोदाडो, ढोलावीरा आणि लोथल. उपक्रम. विविध वाद्य वाजवणाऱ्या तुमच्या परिसरातील कलाकारांची भेट घेऊन वाद्यांविषयी अधिक माहिती मिळवा. आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या काळातील पारंपरिक खेळांची माहिती मिळवा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.